महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. हो, आणि आजची आपली ही सखोल चर्चा खूपच वेगळी आणि महत्त्वाची ठरणार आहे. नक्कीच. कारण आज आपण पाहणार आहोत की जेव्हा देशाच्या विकासासाठी धरणे, रस्ते किंवा औद्योगिक वसाहती उभारताना लोकांच्या जमिनी संपादित केल्या जातात, तेव्हा शासनाकडून मिळणारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हा केवळ एक कागद नसून तो आपला कायदेशीर हक्क कसा आहे. अगदी बरोबर. तो एक घटनात्मक अधिकार आहे, हे आपण आज पुराव्यानिशी समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढं खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी भविष्यात हे कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. आता बघा, कल्पना करा की उद्या सकाळी उठल्यावर प्रशासनाकडून एक नोटीस येते. ज्या जमिनीत पिढ्यानपिढ्या घाम गाळला ती जमीन आता कायद्याने तुमची राहिलेली नाहीये. तिथे लवकरच एक महामार्ग किंवा एखादं धरण उभी राहणार आहे. आणि हे वास्तव अनेक शेतकऱ्यांच्या वाट्याला येतं. हो, साहजिकच. काही काळाने शासनाकडून जमिनीच्या मोबदल्याचा एक चेक येतो आणि मग बहुतांश लोकांना असं वाटतं की जमिनीचा मोबदला मिळाला, पैसे खात्यात आले, म्हणजे सरकारचा आणि आपला संबंध संपला. पण कायदेशीरदृष्ट्या पाहिलं तर इथूनच खऱ्या संघर्षाचा प्रवास सुरू होतो. याच प्रवासातील एक अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र. मला वाटतं आज आपण याच प्रमाणपत्राच्या आत दडलेल्या कायदेशीर यंत्रणेचा वेध घेतला पाहिजे. आणि हा वेध घेणं आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. कारण विकासाचा वेग जसा वाढतोय तसतसं भूसंपादनाचं प्रमाणही वाढतंय. बरोबर. पण दुर्दैवाने अधिकारांविषयीच्या जागरूकतेचा वेग मात्र त्या तुलनेत खूपच कमी आहे. हे जे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे ना, हा केवळ एक प्रशासकीय कागद नाहीये. म्हणजे तो एक आधार आहे असं म्हणायचंय का? हो, तो एका विस्थापित कुटुंबाला पुन्हा उभं राहण्यासाठी दिलेला एक कायदेशीर आधारच आहे. पण मला इथेच थांबून एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे. जर सरकारने जमिनीच्या बदल्यात बाजारभावाप्रमाणे किंवा त्याहून थोडे अधिक पैसे दिले असतील, तर मग या प्रमाणपत्राची किंवा अतिरिक्त पुनर्वसनाची काय गरज आहे? आर्थिक व्यवहार तर तिथेच पूर्ण झाला ना. हाच तर सर्वात मोठा आणि घातक गैरसमज आहे, जो प्रशासकीय पातळीवर आणि लोकांमध्येही अनेकदा दिसून येतो. आर्थिक भरपाई देणं आणि पुनर्वसन करणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा, म्हणजे पैसे देणं म्हणजे पुनर्वसन नाही? अजिबात नाही. आपण ना एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया. समजा तुम्हाला एका चालत्या विमानातून बाहेर ढकललं जातंय. बापरे. हो, आणि तसं करताना तुमच्या हातात फक्त पॅराशूटचं कापड आणि दोऱ्या दिल्या जातात. तुम्हाला त्याचे पैसे दिले आहेत, पण ते पॅराशूट कसं उघडायचं, सुरक्षित जमिनीवर कसं उतरायचं हे तुम्हाला कोणीच शिकवलेलं नाहीये. अरे चा. आर्थिक भरपाई ही अगदी त्या पॅराशूटच्या कापडासारखी असते. पण पुनर्वसन हे तुम्हाला सुरक्षित लँडिंग कसं करायचं हे शिकवणारं शास्त्र आहे. हे उदाहरण खूपच अचूक आहे. म्हणजे एखादं मोठं झाड मुळासकट उपटून दुसरीकडे लावताना जशी काळजी घ्यावी लागते ना, तशीच काळजी विस्थापित कुटुंबांची घेणं आवश्यक असतं. अगदी तसंच. केवळ पैसे देऊन सरकारची जबाबदारी संपत नाही. आणि हा कोणताही उपकार नाही बरं का, तर तो कायद्याने दिलेला अधिकार आहे. म्हणजे यासाठी कोणताही विशिष्ट कायदा आहे का? हो, तर आपल्याकडे महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999 नावाचा एक अतिशय भक्कम कायदा आहे. या कायद्यातील कलम 2C ची व्याख्या जर आपण पाहिली तर ती अतिशय व्यापक आहे. अच्छा, काय सांगते ती व्याख्या? जेव्हा सिंचन, वीज निर्मिती किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन संपादित होते, तेव्हा फक्त तो जमिनीचा मूळ मालक बाधित होत नाही, तर त्याची पत्नी, मुले आणि त्या जमिनीवर उपजीविकेसाठी अवलंबून असलेले इतर सदस्य हे सर्व कायदेशीरदृष्ट्या प्रकल्प बाधित ठरतात. म्हणजे हा कायदा फक्त एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण कुटुंबाला एक युनिट किंवा एकक मानतो. हे खूपच महत्त्वाचं आहे. हो, आणि याच कायद्याचे कलम 10 आणि 11 शासनावर एक वैधानिक जबाबदारी टाकतं. बाधित कुटुंबाला पर्यायी जमीन उपलब्ध करून देणं आणि तिथे रस्ते, वीज, पाणी यांसारख्या नागरी सुविधा पुरवणं हे सरकारचं प्राथमिक कर्तव्य आहे. पण जुन्या कायद्यांमध्ये ही तरतूद नव्हती का? 1894च्या जुन्या भूसंपादन कायद्यात पुनर्वसनाचा तितकासा गांभीर्याने विचार नव्हता. पण त्याला बदलून जो नवा भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायदा 2013 आणला गेला, त्याची संपूर्ण रचनाच विस्थापितांच्या पुनर्वसनावर केंद्रित आहे. हो, 2013चा कायदा खूप चर्चेत होता. बरोबर. या नवीन कायद्यात प्रकरण 5 हे केवळ पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच स्वतंत्रपणे दिलं आहे.
यामध्ये प्रमाणपत्राची तरतूद, नोकरी किंवा विशेष निर्वाह भत्ता देणं शासनाला बंधनकारक केलं आहे. हे सगळं ऐकायला किंवा कायद्याच्या पुस्तकात खूप आदर्श वाटतं हो. पण आपण थोडं वास्तवाचा विचार करूया. सरकारचे अनेक नियम असतात जे वेळेनुसार बदलतात. मग हे पुनर्वसनाचे नियम जर सरकारने पाळले नाहीत तर फक्त एका धोरणाचा भंग ठरतो की त्याला काही घटनात्मक गांभीर्य आहे? इथेच आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येतो. हे केवळ धोरण नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने याला थेट भारताच्या संविधानाशी जोडलं आहे. संविधानाशी? थेट. हो. नर्मदा बचाव आंदोलन विरुद्ध भारत सरकार या ऐतिहासिक खटल्याचा संदर्भ आपण इथे पाहिला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दात नमूद केलं आहे की विस्थापित लोकांचं योग्य पुनर्वसन करणं हे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 नुसार जगण्याच्या अधिकाराचा भाग आहे. अनुच्छेद 21 म्हणजेच राईट टू लाईफ. तो तर मूलभूत हक्क आहे. अगदी बरोबर. कारण सर्वोच्च न्यायालयाचा तर्क अतिशय स्पष्ट होता. एका शेतकऱ्याची जमीन ही केवळ मालमत्ता नसते, ती त्यांच्या उपजीविकेचं एकमेव साधन असते. जेव्हा तुम्ही जमीन काढून घेता तेव्हा तुम्ही त्यांचा रोजगार हिरावून घेता. खरंय. आणि योग्य उपजीविकेविना जगण्याचा अधिकार अर्थहीन ठरतो. त्यामुळे योग्य पुनर्वसनाशिवाय कोणालाही बेदखल करणं हे थेट अनुच्छेद 21चं उल्लंघन आहे. ही खूपच मोठी आणि खोलवर जाणारी संकल्पना आहे. म्हणजे मालमत्ता जाणं हे अप्रत्यक्षरित्या जगण्याचा अधिकार हिरावून घेण्यासारखंच आहे. आणि केवळ जगण्याचा अधिकार नाही तर मालमत्तेचा अधिकारही तितकाच महत्त्वाचा आहे. तुकाराम कानाजोशी विरुद्ध MIDC या प्रकरणाकडे लक्ष दिलं तर तिथे प्रशासकीय अनास्थेचं भयानक चित्र समोर आलं होतं. तिथे नेमकं काय झालं होतं? प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करता आणि योग्य मोबदला न देता जमिनीचा ताबा घेतला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्तेपासून वंचित ठेवता येणार नाही. अच्छा. हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 300A नुसार दिलेला मालमत्तेचा अधिकार आहे. बरोबर. पण मग याच हक्कांचं रक्षण करण्यासाठी जे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिलं जातं त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात काय फायदा होतो? मी ऐकलंय की यावर शासकीय नोकरीत 5% आरक्षण मिळतं. पण माझा एक प्रश्न आहे, हे आरक्षण खरोखर काम करतं का? म्हणजे ज्या कुटुंबाची पिढ्यानपिढ्या शेतीच करण्याची पार्श्वभूमी आहे तिथल्या एखाद्या तरुणाला थेट सरकारी नोकरी मिळणं हे वास्तवात शक्य होतं का? हा एक अतिशय रास्त आणि व्यावहारिक प्रश्न आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मारुती नारायण मेंगाळ विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणातील निकालाचा संदर्भ इथे लागू पडतो. उच्च न्यायालयाने शासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की शासकीय नोकर भरतीत प्रकल्पग्रस्तांना डावलता येणार नाही. अच्छा. हे 5% समांतर आरक्षण हा त्यांचा अबाधित कायदेशीर हक्क आहे. आता हे वास्तवात कसं काम करतं ते सांगतो. हे प्रमाणपत्र म्हणजे काही तुम्हाला रातोरात नोकरीचं नियुक्तीपत्र मिळत नाही. मग नेमकं काय होतं? हे प्रमाणपत्र एक कायदेशीर ढाल आहे. याचा अर्थ असा की जेव्हा तो तरुण स्पर्धा परीक्षा देईल तेव्हा त्याची स्पर्धा खुल्या गटातील लाखो विद्यार्थ्यांची नसेल. त्याची स्पर्धा केवळ त्या 5% आरक्षित जागेसाठी इतर प्रकल्पग्रस्तांचीच असेल. अच्छा. म्हणजे ते गुणवत्ता यादीतील मेरिट कमी करत नाही तर ते स्पर्धेचं स्वरूप बदलून त्या विस्थापित कुटुंबाला एक प्राधान्यक्रम देतं. अगदी बरोबर. हे प्राधान्यक्रम मिळणं हाच तो मुख्य लाभ आहे. एक सेकंड. इथेच मला आपल्या ऐकणाऱ्यांना सांगायला आवडेल की अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, कारण अशी माहिती सहसा कुठे एकत्र मिळत नाही. बरोबर. आता मला हा सर्व कायदा आणि न्यायालयाचे निकाल या मोठ्या चित्रातून थोडं प्रशासकीय वास्तवाकडे यायचंय. जर हे सर्व मूलभूत हक्क आहेत तर मग सामान्य शेतकऱ्याला हे सिद्ध करण्यासाठी एवढा संघर्ष का करावा लागतो? तेच तर. समजा एखाद्या व्यक्तीची जमीन भूसंपादनात गेली आहे आणि त्याला आता हे प्रमाणपत्र काढायचं आहे, तर या प्रक्रियेची सुरुवात नेमकी कशी होते? प्रक्रियेची सुरुवात कागदपत्रांच्या जुळवाजुळवीपासून होते आणि इथेच अनेकांची अडचण होते. सर्वात आधी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या नावे एक रीतसर अर्ज करावा लागतो आणि या अर्जासोबत अत्यंत भक्कम कागदपत्रांची फाईल जोडणं अनिवार्य असतं. आणि या फाईलमधील सर्वात महत्त्वाचा पुरावा कोणता असतो? सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे भूसंपादन निवाड्यांची प्रत, ज्याला प्रशासकीय भाषेत अवॉर्ड कॉपी म्हणतात.
भूसंपादन अधिकारी जेव्हा संपादन पूर्ण करतो तेव्हा तो एक निवाडा जाहीर करतो, ज्यामध्ये किती जमीन गेली, कोणाची गेली आणि मोबदला किती ठरला याचा तपशील असतो. या निवाड्याची सत्यप्रत पहिली पायरी आहे. त्यानंतर जमिनीचा मोबदला स्वीकारल्याची पावती लागते. आणि संपादन प्रक्रियेच्या सुरुवातीला ज्या नोटिसा येतात शासनाकडून त्यांचं काय? त्यासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राजपत्रात जी अधिसूचना काढलेल्या असतात, विशेषतः कलम 4 आणि कलम 6 ची अधिसूचना, त्यांच्या प्रती फाईलला जोडणं आवश्यक असतं. पण इथे माझा एक भाबडा प्रश्न आहे. विचारा ना. जर सरकारनेच माझ्या जमिनीवरून महामार्ग नेला आहे, शासनानेच संपादन केलं आहे, तर त्यांच्याकडे तर आधीच सर्व रेकॉर्ड असेल ना? मग मीच माझं सातबारा आणि इतर कागदपत्र गोळा करून त्यांना का द्यायची? हा प्रश्न वरवर पाहता खूप तार्किक वाटतो, पण प्रशासकीय यंत्रणा कशी चालते हे पाहिलं की उत्तर मिळतं. शासनाचे विविध विभाग हे वेगवेगळ्या बेटांवर काम करतात. भूसंपादन करणारा अधिकारी आणि पुनर्वसन करणारा अधिकारी हे एकच नसतात. अच्छा, म्हणजे त्यांचे विभाग वेगळे असतात. हो, भूसंपादन विभागाचं काम असतं जमीन ताब्यात घेणं आणि मोबदला देणं. तिथे त्यांची फाईल बंद होते. पण पुनर्वसन विभागाला तुम्ही खरोखर बाधित आहात हे पुराव्यानिशी स्वतंत्रपणे सिद्ध करावं लागतं. आणि म्हणूनच यात सर्वात महत्त्वाचा दुवा असतो तो म्हणजे सातबारा उतारा. मी असं ऐकलंय की यामध्ये 2 प्रकारचे सातबारा उतारे लागतात. एक संपादनापूर्वीचा आणि एक संपादनानंतरचा. हे दोन्ही का लागतात? एकाने काम भागत नाही का? नाही, एकाने काम भागत नाही. त्यामागे एक भक्कम कायदेशीर तर्क आहे. भूसंपादन होण्यापूर्वीचा सातबारा हे सिद्ध करतो की संपादन सुरू झालं तेव्हा मालकी तुमची होती. बरोबर. आणि भूसंपादन झाल्यानंतरचा सातबारा हा एक कायदेशीर ट्रिगर आहे. जेव्हा जमीन प्रत्यक्षात संपादित होते तेव्हा नवीन सातबारावर इतर हक्कात शासनाचं नाव लागतं. शासनाचं नाव लागणं हा या गोष्टीचा पुरावा आहे की जमिनीचा ताबा आता सरकारकडे गेलाय. हे अत्यंत स्पष्ट आहे. म्हणजे आधीचा सातबारा मालकी सिद्ध करतो आणि नंतरचा सातबारा विस्थापन सिद्ध करतो. अगदी अचूक. पण इथे एक मोठा व्यावहारिक अडथळा येऊ शकतो. समजा ज्यांचे नाव त्या जुन्या सातबारावर होतं ते मूळ खातेदार आता हयात नसतील तर मग काय? त्यांच्या पुढच्या पिढीने हा हक्क कसा मिळवायचा? हा खूपच सामान्य आणि गुंतागुंतीचा प्रसंग आहे. जेव्हा मूळ खातेदार हयात नसतो तेव्हा त्याच्या वारसांना तहसीलदार यांनी प्रमाणित केलेली वंशावळ द्यावी लागते. यावरून स्पष्ट होतं की थेट वारस कोण आहेत. आणि इथूनच कुटुंबात अंतर्गत संघर्ष सुरू होण्याची शक्यता असते ना? कारण कुटुंबात जर 5 भावंड असतील तर त्या 5ही जणांना सरकारी नोकरीत आरक्षण मिळू शकतं का? मुळीच नाही. आणि हाच या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात नाजूक टप्पा आहे. या प्रमाणपत्राचा लाभ कुटुंबातील केवळ एकाच वारसाला मिळू शकतो. एकालाच? हो. शासनाची भूमिका अशी आहे की त्यांनी एका कुटुंबाचं पुनर्वसन म्हणून एका व्यक्तीला नोकरीची संधी दिली आहे. आणि म्हणूनच इथे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कुटुंबातील इतर सर्व सज्ञान वारसांचं संमतीपत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र लागतं. म्हणजे जर 5 भावंड असतील तर एकाला लाभ मिळवण्यासाठी बाकीच्या 4 जणांनी आपला कायदेशीर हक्क सोडून दिल्याचं संमतीपत्र द्यावं लागतं. बरोबर. त्यांना अधिकृतपणे संमती द्यावी लागते की आमची कोणतीही हरकत नाही. पण समजा या प्रक्रियेत कोणी लबाडी केली तर? एखाद्या भावाने स्वतःच्या फायद्यासाठी इतर बहिणींना अंधारात ठेवून खोटं संमतीपत्र तयार केलं तर प्रशासनाला कसं समजणार? प्रशासन अशा प्रकरणात अत्यंत कठोर भूमिका घेतं. खोटे वारस दाखवणं किंवा बनावट संमतीपत्र तयार करणं हा थेट फसवणुकीचा म्हणजे चीटिंगचा फौजदारी गुन्हा ठरतो. बापरे. हो. आणि जर त्या व्यक्तीने यातून शासकीय नोकरी मिळवली असेल तर सत्य समोर आल्यावर नोकरीही जाते आणि कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं. म्हणजे हा शॉर्टकट खूपच महागात पडू शकतो. आता ही सर्व फाईल तयार झाली, निवाळ्याची प्रत, दोन्ही सातबारा, वंशावळ आणि संमतीपत्र. ही फाईल जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन शाखेकडे जाते तेव्हा त्यापुढील प्रशासकीय प्रवास कसा असतो? ही प्रक्रिया महसूल विभागाच्या त्रिस्तरीय यंत्रणेतून जाते. ती फाईल संबंधित तालुक्याच्या तहसीलदार आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवली जाते. तिथून ती तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्याकडे येते. हे अधिकारी जमिनीवर जाऊन सत्यशोधन करतात. म्हणजे ग्राउंड लेवलला क्रॉस चेक केलं जातं? होय. ते पाहतात की फेरफार नोंदी योग्य आहेत का आणि वारसांची माहिती खरी आहे का. सर्व योग्य आढळल्यास ते सकारात्मक अहवाल उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे पाठवतात. त्यावर अंतिम मंजुरी मिळून प्रमाणपत्र दिलं जातं. पण या प्रक्रियेत जर प्रशासनाकडून काही अडवणूक झाली तर
समजा सर्व खरी कागदपत्र देऊनही तांत्रिक कारण पुढे करून अर्ज फेटाळला गेला, तर मग त्या व्यक्तीने काय करायचं? तिथे प्रवास संपत नाही. लोकशाहीत दाद मागण्याची सोय असते. तुम्हाला त्या निर्णयाविरुद्ध महसूल विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करता येतं. तिथे तुम्हाला पुरावे आणि युक्तिवाद मांडण्याची पूर्ण संधी मिळते. हे खरंच खूप दिलासादायक आहे. पण मला एक सांगा, या संपूर्ण प्रक्रियेत सामान्य माणसाने सर्वात जास्त सावध कशापासून राहायला हवं? कोणताही ट्रॅप आहे का? सर्वात मोठा ट्रॅप म्हणजे दलाल किंवा मध्यस्थ. हे एजंट बाधितांच्या अगतिकतेचा फायदा घेतात आणि पैसे उकळतात. पण जर तुमची कागदपत्र खरी असतील तर तुम्हाला 1 रुपयाचीही लाच देण्याची गरज नाही. बरोबर. दुसरी अत्यंत महत्त्वाची खबरदारी म्हणजे कागदपत्रांचं जतन करणं. मूळ नोटिसा आणि पावत्या हरवू नका. आणि सातबाराच्या नोंदीबद्दल तुम्ही मगाशी काहीतरी सांगत होतात. हो, तो तिसरा महत्त्वाचा मुद्दा. भूसंपादन होऊन मोबदला मिळाल्यानंतरही अनेकदा सातबारावर मूळ मालकाचंच नाव राहतं. लोक खुश होतात की पैसेही मिळाले आणि नावही आपलंच आहे, पण हा कायदेशीर धोका आहे. अच्छा, का बरं? कारण भविष्यात प्रमाणपत्र काढताना जेव्हा प्रशासनाला दिसतं की शासनाचं नाव लागलं नाहीये, तेव्हा प्रक्रिया थांबते. त्यामुळे संपादन पूर्ण झाल्यावर स्वतः पाठपुरावा करून आपल्या सातबारावर इतर हक्कात शासनाची नोंद झाली आहे ना याची खात्री करून घ्या. क्या बात आहे. आज आपण या विषयाच्या अगदी मुळापर्यंत गेलो. नक्कीच. वंशावळ आणि संमतीपत्र यांसारख्या पुराव्यांच्या आधारे तो मिळवता येतो. आणि दलालांपासून सावध राहणं किती गरजेचं आहे हेही आपण पाहिलं. हो, तर अशीच कायदेशीर माहिती पुढेही हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढील व्हिडिओसाठी कोणता विषय पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सुचवा. आणि दररोजच्या नवीन अपडेट्ससाठी प्रेक्षक आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्येही सामील होऊ शकतात. नक्कीच. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत माहिती घेत राहा आणि जागरूक राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.